कसं काय 15,000 पडून येते ते पहा, त्याला मेंदूला खूप जबरदस्त मार लागलेला आहे. काळजी करण्यासारखं आहे गोष्ट, कारण आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे. शेवटी यश देव हे परमेश्वराच्या हातात असतं, बरोबर. आम्ही आमच्या पद्धतीने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न करणार आहोत. आलं लक्षात? देवी आई, माझा मुलगा तिथं पडलेला आहे दवाखान्यात, त्याला बरं कर लवकर. 15 दिवस झाले तो तिथंच आहे, अजून शुद्धीवर आला नाही ग. त्याला बरं कर, तुझ्यावरच विश्वास आहे. तो बरा झाला की मी खण नारळाची ओटी भरेल तुझी. आई आंबे आई, बघ ग बाई तूच. कसं काय झालं? आलो म्हणलं बघून यावं एकदा. आता पहिलं असं घडलं तर ते पुढे कशाला नाहीचं? अहो नाही काका, अशा वेळी नाही येणार, मग कधी येणार? आणि त्यात हिचं तोंड पण लय पडलेलं होतं, म्हटलं चल जाऊन बघून येऊ. घरी सांगितलं का? हो, घरी सांगून आले ना? घरी सगळं माहिती आहे. हो. बरं, कशी आहे तब्येत आता? तर 15 दिवस झाले तेव्हा कोमात गेलेलं आहे, अजून काही शुद्धीवर नाही. मग डॉक्टर काही गॅरंटी देत नाही. मला काय सांगावं पुढचं? जेव्हा डोळे उघडता होता आपला. कसं काय झालं आणि ॲक्सिडेंट? तर तेच काय कळलं नाही नेमकं. आता काय आहे ते इकडे, आम्ही इकडं. आम्हाला काय सांगते येणार नेमकं झालं, पण ॲक्सिडेंट झालं आमची लई धावपळ चालू झाली. हा ना, अशा वेळी धावपळ तर होतीच ना. काय म्हटले डॉक्टर, किती दिवसात बरे होतील काय? आता ते शुद्धी आला तर बरे होते, तसं काय तेच काय सांगते ते डॉक्टर, गॅरंटी नाही दिली डॉक्टरांनी. मामा बरे होतील ना ते? हा, होईल पुरे होईल. काय आता डॉक्टर सांगितलं तरी पण आपण त्याचे कोणाचे आशीर्वाद असतीलच ना त्याला, त्याचे आशीर्वादाने होईल बरं तो. बरं ऋषाली, चल. काका घ्या काळजी, येतो. हां, सावकाश जा. हां. काय नाही होणार का? कधी आले? हां, कधी आले? मग कशी चालू भेटले का अक्षाला? हां. काय सांगावं तुम्हाला, डॉक्टर म्हणले कधी उठल नाही उठल. आम्हाला तर सगळ्या घराला टेन्शन आले, पण काय होईल काय सांगता येत नाही. अहो भाऊजी, तुम्ही असं नका म्हणू, त्यांना काय नाही म्हणा. अहो, तुमचा विश्वास आहे हो, बरोबर आहे. आता काय डॉक्टरांच्या पुढं कोण जाणार आहे का नाही? हां, 15 दिवस झालं हो, उठाना झालं, सगळं टेन्शनमध्येच आहे. आता काय पुण्याला नेऊन बघा ना त्यांना. पुण्याला न्यायचा विचार आला तर बरं का, पण हे हॉस्पिटल चांगलं आहे, सगळ्या सुविधा आहेत इथं. बघू आता काय होतं आहे, टेन्शनमध्ये. आईचं तर लय हाल झालं, काय सांगू तुम्हाला. पण त्यांची काळजी घ्या. नक्की नक्की वहिनी. बरं थांबा की लगेच चालले? थोडा वेळ थांबा. नाही, जातो आम्ही. कुठं सोडायची का? हां नाही हां, नाही, त्यांची काळजी घ्या. घेतो मी, घेतो. हां, सावकाश जावा. झाला असं ना. सावकाश जावा. संध्या थांबी तुम्ही, आलो बरं लगेच जाऊ. आता कुठं जाता? बाहेर जाऊन येतो ना जरा. आता मला काम होतं बाबा. आता ते कामं माहिती मला, तर थांबणं झालं इथं. थांबणे काय म्हणणार आहे? बरं ओरडू नका, हॉस्पिटल आहे, जिथं बघावं तिथं ओरडता नसतं. काय हा, येतो जाऊन मी अर्ध्या एक तासात. या लवकर मग. हा, येतो अर्ध्या एक तासात.
हॅलो. नाणे हां बोल ना रे बाबा. अक्षा गेला. काय म्हटलं? अक्षा अक्षय काय झालंय? आकाश! कुठे आहे आकाश? सोडा मला जाऊ द्या. सोडा मला भाऊजी. मला जाऊ द्या भाऊजी. काही झालेलं नाही, तू व्यवस्थित आहे. आज त्यांनी डोळे उघडलेत. तुम्ही अजिबात गडबड करू नका. माझा मुलगा नीट होईल ना? हो, हो, 100% होईल, 100% होईल. तुम्हाला काही कोणी सांगितलं असेल ते चुकीचं आहे. असं कुठं बोलतात होय रे? अगं नाणे ते दुसरे डॉक्टर म्हणले होते म्हणून मी तसं फोन केला तो. असं असतं का भाऊजी? वहिनी ते दुसरे डॉक्टर नाणे दुसरे डॉक्टर म्हणले तसे. पण माझ्या काळजाचं किती पाणी पाणी झालं. कळतं तुला? असं बोलत असतात का कुठं? काय भाऊजी नुसतं हे करता? सांगते तुला कोण म्हणणार आहे काय? हा ना, असं कुठं बोलत असतात होय रे? नाही तुम्ही तुम्ही तर जाऊ दे. काय सांगता? भेटायचं मला. सांगते तुला कोण बोललं रे? ए, अक्षय बाबा चांगलं झालं रे, बरं झालं रे. परत आता गाडी बिडी काही नको बाबा आपल्याला. आता चांगलं राहा बाबा. सांगून ठेवते. अक्षय लवकर बरं होणार तू. अक्षय तू इथे तर माझ्या कशा खाली गात जाणार अक्षय. अक्षय आपलं लय फिरायचंय अजून कुठं कुठे. आता कुठं माझ्या जीव आलाय. अक्षय करमत नाही रे अक्षय. मला रात्रीची झोप बी लागत नाही तू नाही तर. घरी नाहीये. घर किती सुनं लागतं रे बाबा. लवकर बरे व्हा बरं तुम्ही. तुम्ही नसलेत कसं व्हायचं माझं? बरं झालंय आता बघा ना बरं चेहऱ्यावर झालं स्माइली रे यायला बाबा. लागली. चेहरा माझा